आज 29 जानेवारी 2023ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 2/12/1993. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे नंबर 1 बनण्यासाठी गुणमूर्त बनून गुणांचे दान करणारे महादानी बना. आज बेहदचे मातपिता चोहो बाजूच्या विशेष मुलांना पाहत होते. काय विशेषता पाहिली? कोणती मुले अखूट ज्ञानी, अटल स्वराज्य अधिकारी, अखंड निर्विघ्न, अखंड योगी, अखंड महादानी आहेत. असे विशेष आत्मे कोटीमध्ये कोणी बनले आहेत. ज्ञानी, योगी, महादानी सर्व बनले आहेत, परंतु अखंड काही बनले आहेत. जे अखूट, अटल आणि अखंड आहेत तेच विजय माळेचे विजयी मणी आहेत. बापदादांनी संगम युगावर सर्व मुलांना अटल अखंड भवचे वरदान दिले आहे, परंतु वरदानाला जीवनामध्ये सदैव धारण करण्यामध्ये नंबरवार बनले आहेत. नंबर 1 बनण्यासाठी सर्वात सहज विधी आहे अखंड महादानी बना. अखंड महादानी अर्थात निरंतर सहज सेवाधारी. कारण सहज असेल तेच निरंतर होऊ शकते, तर अखंड सेवाधारी अर्थात अखंड महादानी. दाताची मुले आहात. सर्व खजिन्यांनी संपन्न श्रेष्ठ आत्मे आहात. संपन्नतेची निशाणी आहे अखंड महादानी. 1 सेकंद सुद्धा दान देण्याविना राहू नाही शकत. द्वापरपासून दानी आत्मे अनेक भक्तही बनले आहेत, परंतु कितीही मोठे दानी असतील, अखूट खजिन्याचे दानी बनले नाहीत. विनाशी खजिने किंवा वस्तूंचे दानी बनतात. तुम्ही श्रेष्ठ आत्मे आता संगमवर अखूट आणि अखंड महादानी बनता. स्वतःलाच विचारा की अखंड महादानी आहात का? वेळेनुसार दानी आहात का चान्सप्रमाणे दानी आहात? अखंड महादानी सदैव 3 प्रकारांनी दान करण्यामध्ये बिझी राहतात. पहिले, मनसाद्वारे शक्ती देण्याचे दान. दुसरे, वाणीद्वारे ज्ञानाचे दान. तिसरे, कर्माद्वारे गुणांचे दान. हे 3 प्रकारचे दान देणारे सहज महादानी बनू शकतात. रिझल्टमध्ये पाहिले, वाणीद्वारे ज्ञानदान मेजॉरिटी करत राहतात. मनसाद्वारे शक्तींचे दान शक्य तितके करता आणि कर्माद्वारे गुणदान हे खूप कमी करणारे आहेत. आणि वर्तमान वेळी मग अज्ञानी आत्मे असो किंवा ब्राह्मण आत्मे असो, दोघांनाही आवश्यकता गुणदान करण्याची आहे. वर्तमान वेळी विशेष स्वतःमध्ये किंवा ब्राह्मण परिवारामध्ये या विधीला तीव्र बनवा. हे दिव्य गुण सर्वात श्रेष्ठ प्रभू प्रसाद आहेत. या प्रसादाला खूप वाटा. जसे जेव्हा कोणालाही भेटता तेव्हा 1-2 प्रेमाची निशाणी स्थूल टोली खाऊ घालताना, असे 1-2 गुणांची टोली खाऊ घाला. या विधीने संगम युगाचे जे लक्ष्य आहे, फरिश्ता सो देवता, हे सहज सर्वांमध्ये प्रत्यक्ष दिसून येईल. ही प्रॅक्टिस निरंतर स्मृतीमध्ये ठेवा की मी दाताचा मुलगा अखंड महादानी आत्मा आहे. कोणतीही आत्मा, मग अज्ञानी असो नाहीतर ब्राह्मण असो, परंतु द्यायचे आहे. ब्राह्मण आत्म्यांना ज्ञान तर आधीच आहे, परंतु 2 प्रकाराने दाता बनू शकता. एक आहे ज्या आत्म्याला ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्या आत्म्याला मनसाद्वारे अर्थात शुद्ध वृत्ती व्हायब्रेशनद्वारे शक्तींचे दान अर्थात सहयोग द्या. आणि दुसरे आहे कर्माद्वारे सदैव स्वतः जीवनामध्ये गुणमूर्त बनून प्रत्यक्ष सॅम्पल बनून इतरांना सहज गुण धारण करण्याचा सहयोग द्या. याला म्हटले जाते गुणदान. दान याचा अर्थ सहयोग देणे.
आजकाल ब्राह्मण आत्मे ऐकण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष प्रमाण पाहू इच्छितात. कोणालाही शक्ती धारण करण्याची किंवा गुण धारण करण्याची शिकवण देऊ इच्छिता. तर कोणी मनात विचार करतात, कोणी म्हणतात की असे धारणामूर्त कोण बनले आहे. तर पाहू इच्छितात परंतु ऐकू इच्छित नाहीत. असे एक दोघांमध्ये म्हणताना कोण बनले आहे, सर्वांना पाहिले. जेव्हा कोणती गोष्ट येते तर म्हणतात कोणी नाही बनले, सर्व चालते. परंतु हे अलबेलेपणाचे बोल आहेत, यथार्थ नाही. यथार्थ काय आहे? फॉलो ब्रह्मा बाबा. जसे ब्रह्मा बाबांनी स्वतः सदैव स्वतःला निमित्त एक्झाम्पल अर्थात उदाहरण बनवले. सदैव हे लक्ष लक्षणामध्ये आणले. जो ओटे सो अर्जुन, अर्थात जो स्वतःला निमित्त प्रत्यक्ष प्रमाण बनवतो तोच अर्जुन अर्थात पहिल्या नंबरचा बनतो. जर फॉलो फादर करायचे आहे तर दुसऱ्यांना पाहून बनण्यामध्ये नंबर 1 नाही बनू शकणार, नंबर वार बनणार. नंबर 1 आत्म्याची निशाणी आहे. प्रत्येक श्रेष्ठ कार्यामध्ये मला निमित्त बनून इतरांना सिंपल करण्याकरिता सॅम्पल बनायचे आहे. दुसऱ्यांना पाहणे, मग मोठ्यांना असो नाहीतर छोट्यांना असो किंवा समान असणाऱ्यांना, परंतु दुसऱ्यांना पाहून बनणे की पहिल्यांदा हे बनू देत तर मी बनेन. तर नंबर 1 तर तो झाला ना जो बनणार. तर स्वतःहूनच नंबरवारमध्ये येता. तर अखंड महादानी आत्मा सदैव स्वतःला प्रत्येक सेकंद तिन्ही महादानामधून कोणते न कोणते दान करण्यामध्ये बिझी ठेवतो. जशी वेळ तशी सेवा यामध्ये सदैव व्यस्त असतो. त्यांना व्यर्थ पाहणे, ऐकणे किंवा करण्यासाठी वेळच नसतो. तर महादानी बनला आहात. आता अंडरलाईन करा, अखंड बनला आहात. जर मधून मधून दाता बनण्यामध्ये खंड पडत असेल तर खंडितला संपूर्ण म्हटले जात नाही. वर्तमान वेळी आपसामध्ये विशेष कर्माद्वारा गुणदाता बनण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जण संकल्प करा की मला सदैव गुणमूर्त बनून सर्वांना गुणमूर्त बनवण्याचे विशेष कर्तव्य करायचेच आहे. तर स्वतःची आणि सर्वांची कमजोरी समाप्त करण्याच्या या विधीमध्ये प्रत्येकजण स्वतःला निमित्त पहिला नंबर समजून पुढे जात रहा. ज्ञान तर खूप आहे. आता गुणांना इमर्ज करा. सर्व गुण संपन्न बनणे आणि बनवण्याचे एक्झाम्पल बना. अच्छा, सर्व अखंड योगी तू आत्मे, सर्व सदैव गुणमूर्त आत्म्यांना, सर्व प्रत्येक संकल्प, प्रत्येक सेकंद महादानी किंवा महासहयोगी विशेष आत्म्यांना सदैव स्वतःला श्रेष्ठतेमध्ये सॅम्पल बनून सर्व आत्म्यांना सिंपल सहज प्रेरणा देणारे, सदैव स्वतःला निमित्त नंबर 1 समजून प्रत्यक्ष प्रमाण देणाऱ्या बापसमान आत्म्यांना बापदादांची स्नेहमयी आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. दादी जानकीजी सोबत भेट. दादीजींनी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इत्यादी ठिकाणी चक्कर लावल्याचा समाचार ऐकवला आणि सर्वांची आठवण दिली. तेव्हा बापदादा म्हटले, सर्वांची आठवण मिळाली. चोहो बाजूंची मुले सदैव बाबांच्या समोर आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. जेव्हाही आठवण करता तर समीप आणि सोबतीचा अनुभव करता. बाबा म्हटले हृदयापासून आणि दिलाराम हजर. म्हणूनच म्हटले जाते हजूर हाजीर आहे, हजिरा हजूर आहे. तिथेही आहे, जोही आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाजवळ हजर होतात. म्हणून
हाजिरा हजूर झाले. या स्नेहाच्या विधीला लोक जाणू शकत नाहीत. हे ब्राह्मण आत्मेच जाणतात. अनुभवी या अनुभवाला जाणतात. तुम्ही विशेष आत्मे तर आहातच कंबाईंड ना, वेगळे होऊच शकत नाहीत. लोक म्हणतात जिथे पाहू तिथे तुम्हीच आहात, आणि तुम्ही म्हणता जे करतो जिथे जातो बाबा सोबतच आहेत, अर्थात तुम्हीच आहात. जसे कर्तव्य सोबत आहे तर प्रत्येक कर्तव्य करवणारे सुद्धा सदैव सोबत आहेत. म्हणून गायले जाते करण करावनहार. तर कंबाईंड झाले करणारे आणि करविणारे. तर तुम्हा सर्वांची स्थिती काय आहे? कंबाईंड आहे ना. करण करावनहार, करणहार सोबत आहेतच, करावनहार वेगळे नाहीत. यालाच कंबाईंड स्थिती म्हटले जाते. सर्वजण आपापला छान पार्ट बजावत आहात. अनेक आत्म्यांसमोर सॅम्पल आहात, सिंपल करण्यासाठी. असे वाटते ना. मुश्किलला सहज बनवणे हे फॉलो फादर आहे. असे आहे ना. छान पार्ट बजावला ना. जिथेही आहात विशेष पार्टधारी विशेष पार्ट बजावल्याशिवाय राहू शकत नाही. ही ड्रामाची नोंद आहे. अच्छा, चक्कर लावणे खूप चांगले आहे. चक्कर लावले मग स्वीट होममध्ये आलात. सेवेची चक्कर अनेक आत्म्यांप्रती विशेष उमंग उत्साहाची चक्कर आहे. सर्व ठीक आहे ना. छानच छान आहे. ड्रामाची भावी जरूर खेचते. तुम्हाला राहायचे आहे, परंतु ड्रामामध्ये नसेल तर काय करणार? विचार चालत असूनही जावे लागेल, कारण सेवेची भावी आहे. तर सेवेची भावी आपले कार्य करते. येणे आणि जाणे हीच तर विधी आहे. अच्छा, संघटन चांगले आहे. अव्यक्त बापदादांची पर्सनल भेट. पहिला पॉइंट, परमात्म प्रेमाचा अनुभव करण्यासाठी दुःखाच्या लाटेपासून न्यारे बना. बापदादांनी संगमवर अनेक खजिने दिले आहेत. त्या सर्व खजिन्यामध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ खजिना आहे सदैव खुशीचा खजिना. तर हा खुशीचा खजिना सदैव सोबत राहतो. कोणतीही परिस्थिती येवो, परंतु खुशी नाही जाऊ शकत. जेव्हा परिस्थिती कोणत्या तरी दुःखाच्या लाटेची येते, तरीही खुश राहता की छोटीशी लाट येते? कारण संगमवर आहात ना. तर एका बाजूला आहे दुःखधाम, दुसऱ्या बाजूला आहे सुखधाम. तर दुःखाच्या लाटेच्या कितीतरी गोष्टी समोर येतील, परंतु आपल्या आत ती दुःखाची लाट दुःखी नको करायला. जसे उन्हाळा आहे तर ऊन तर लागणार ना, परंतु स्वतःचा बचाव ते तर आपल्यावर आहे. तर दुःखाच्या गोष्टी ऐकायला तर येणार, परंतु मनावर त्याचा प्रभाव नको पडायला. म्हणून म्हटले जाते न्यारा आणि प्रभूचा प्यारा. तर दुःखाच्या लाटेपासून न्यारे, तेव्हा प्रभूचे प्यारे बनणार. जितका न्यारा तितका प्यारा. स्वतःला पहा किती न्यारे बनला आहात. जितके न्यारे बनत जाता तितकेच सहज परमात्म प्रेमाचा अनुभव करता. तर रोज चेक करा की किती न्यारे राहिलो, किती प्यारे राहिलो. कारण हे प्रेम परमात्म प्रेम आहे, जे आणखी कोणत्याही युगामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. जितके प्राप्त करायचे आहे तितके आता करायचे आहे. आता नाही तर कधीही नाही होऊ शकत. आणि किती थोडा वेळ या परमात्म प्रेमाच्या प्राप्तीचा आहे. तर थोड्या वेळामध्ये खूप अनुभव करायचा आहे. तर करत आहात. दुनियावाले खुशीसाठी किती वेळ संपत्ती खर्च करतात, आणि तुम्हाला सहज अविनाशी खुशीचा खजिना मिळाला. काही खर्च केला का? खुशीसमोर खर्च करण्याची वस्तू आहेच काय जी देणार? तर हेच खुशीचे गीत गात रहा की जो पाना था वो पा लिया. प्राप्त केले ना. तर जेव्हा कोणतीही वस्तू मिळते
तर खुशीमध्ये नाचत राहतात. दुसऱ्यांनाही ही खुशी वाटत जा. जितके वाटत जाता तितकी वाढत जाते, कारण वाटणे म्हणजे वाढणे. तर जेही संबंधामध्ये येतील त्यांनी अनुभव करावा, यांना कोणती तरी श्रेष्ठ प्राप्ती झाली आहे, ज्याची खुशी आहे. कारण दुनियेमध्ये तर प्रत्येक वेळी दुःख आहे आणि तुमच्याजवळ प्रत्येक वेळेची खुशी आहे. तर दुःखीला खुशी द्या, हे सर्वात मोठ्यात मोठे पुण्य आहे. तर सर्वजण निर्विघ्न बनून पुढे उडत आहात का छोटे छोटे विघ्न थांबवतात? विघ्नाचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे विजय प्राप्त करणे. जर विघ्न आपले कार्य चांगल्या रीतीने करीत आहेत तर तुम्ही मास्टर सर्वशक्तिवान आपल्या विजयाच्या कार्यामध्ये सदैव सफल राहा. सदैव हे लक्षात ठेवा की आम्ही विघ्न विनाशक आत्मे आहोत. विघ्न विनाशकचे जे यादगार आहे त्याचा प्रॅक्टिकलमध्ये अनुभव करत आहात ना. अच्छा, दुसरा पॉइंट आहे, अचल स्थिती बनविण्यासाठी मास्टर सर्वशक्तिवानचे टायटल स्मृतीमध्ये ठेवा. स्वतःला सदैव सर्व खजिन्यांनी भरपूर अर्थात संपन्न आत्मा अनुभव करता. कारण जे संपन्न असतात तर संपन्नतेची निशाणी आहे की तो अचल असणार, हलचलमध्ये नाही येणार. जितके रिक्त असते तितकी हलचल होते. तर कोणत्याही प्रकारची हलचल मग संकल्पाद्वारे किंवा वाणीद्वारे किंवा संबंध संपर्काद्वारे कोणत्याही प्रकारची हलचल जर होते तर सिद्ध आहे की खजिन्यांनी संपन्न नाही. संकल्पामध्येही स्वप्नामध्ये सुद्धा अचल. कारण जितके मास्टर सर्वशक्तिमान स्वरूपाची स्मृती इमर्ज अर्थात प्रत्यक्ष असेल तितकी ही हलचल मर्ज अर्थात नाहीशी होत जाणार. तर मास्टर सर्वशक्तिवानची स्मृती प्रत्यक्ष रूपामध्ये इमर्ज असावी. जसे शरीराचे ऑक्युपेशन इमर्ज राहते, मर्ज नाही होत, असे या ब्राह्मण जीवनाचे ऑक्युपेशन इमर्ज रूपामध्ये राहावी. तर हे चेक करा, इमर्ज राहते की मर्ज राहते? इमर्ज राहते तर त्याची निशाणी आहे प्रत्येक कर्मामध्ये तो नशा असणार आणि दुसऱ्यांनाही अनुभव होणार की ही शक्तिशाली आत्मा आहे. तर म्हटले जाते हलचलपासून पार अचल. अचल घर तुमचे यादगार आहे. तर आपले ऑक्युपेशन सदैव लक्षात ठेवा की आम्ही मास्टर सर्वशक्तिवान आहोत. कारण आजकाल सर्व आत्मे अति कमजोर आहेत. तर कमजोर आत्म्यांना शक्ती हवी. शक्ती कोण देणार? जो स्वतः मास्टर सर्वशक्तिमान असणार. कोणत्याही आत्म्याला भेटाल तर तो कोणत्या आपल्या गोष्टी ऐकवतो? कमजोरीच्या गोष्टी ऐकवतो ना. जे करायची इच्छा आहे ते करू नाही शकत, तर याचे प्रमाण आहे की कमजोर आहेत. आणि तुम्ही जो संकल्प करता तो कर्मामध्ये आणू शकता. तर मास्टर सर्वशक्तिमानची निशाणी आहे की संकल्प आणि कर्म दोन्ही समान असणार. असे नाही की संकल्प खूप श्रेष्ठ आहेत आणि कर्म करण्यामध्ये ते श्रेष्ठ संकल्प नाही करू शकत. याला मास्टर सर्वशक्तिवान नाही म्हणणार. तर चेक करा की जे श्रेष्ठ संकल्प असतात ते कर्मापर्यंत येतात की येऊ शकत नाहीत. मास्टर सर्वशक्तिमानची निशाणी आहे जी शक्ती ज्यावेळी आवश्यक आहे त्यावेळी ती शक्ती कार्यामध्ये यावी. तर असे आहे का आव्हान करता थोड्या वेळाने येते? जेव्हा कोणती गोष्ट पूर्ण होऊन जाते नंतर स्मृतीमध्ये येते की असे नाही, असे केले असते. तर याला म्हटले जाते वेळेवर शक्ती कामामध्ये नाही आली. जसे स्थूल कर्मेंद्रिया ऑर्डरवर चालू शकतात ना. हाताला जेव्हा हवे, जिथे हवे
चालवू शकता. अशा सूक्ष्म शक्तीही इतक्या कंट्रोलमध्ये हव्या, ज्यावेळी जी शक्ती हवी कामामध्ये लावू शकाल. तर अशी कंट्रोलिंग पॉवर आहे असे तर नाही. विचार करता की व्हायला तर नको होते, परंतु होऊन गेले. तर सदैव आपल्या कंट्रोलिंग पॉवरला चेक करत शक्तिशाली बनत चला. सगळे उडती कलावाले आहात का कोणी चढती कलावाले, कोणी उडती कलावाले? का कधी उडणारी, कधी चढणारी, कधी चालणारी कला होत जाते? बदलते का एकरस पुढे जात राहता? कोणते विघ्न येते तर किती वेळामध्ये विजयी बनता? टाईम लागतो, कारण नॉलेजफुल आहात ना. तर विघ्नांचीही नॉलेज आहे. नॉलेजच्या शक्तीने विघ्न वार नाही करणार, परंतु हार खाणार. यालाच मास्टर सर्वशक्तिवान म्हटले जाते. तर अमृत वेलेला या ऑक्युपेशनला इमर्ज करा आणि मग पूर्ण दिवस चेक करा. अच्छा, आजचे वरदान आहे सहनशक्तीचे कवच घालून संपूर्ण स्टेजला वरणारे अर्थात प्राप्त करणारे विघ्नजित भव. सहनशक्तीचे कवच घालून संपूर्ण स्टेजला वरणारे अर्थात प्राप्त करणारे विघ्नजित भव. विस्तार आहे. आपल्या संपूर्ण स्टेजला वरण्यासाठी अर्थात प्राप्त करण्यासाठी अलबेलेपणच्या नाज नखऱ्याला सोडून सहनशक्तीमध्ये मजबूत बना. सहनशक्तीच सर्व विघ्नांपासून बचाव करण्याचे कवच आहे. जे हे कवच परिधान करत नाहीत ते नाजूक बनतात. मग बाबांच्या गोष्टी बाबांनाच ऐकवतात. कधी खूप उमंग उत्साहामध्ये राहतात, कधी दिल शिकस्त होतात. आता या उतरण्या चढण्याच्या शिडीला सोडून सदैव उमंग उत्साहामध्ये राहा, तर संपूर्ण स्टेज समीप येईल. आजचे स्लोगन आहे आठवण आणि सेवेच्या शक्तीने अनेक आत्म्यांवर रेहम करणेच रेहमदिल बनणे आहे. आठवण आणि सेवेच्या शक्तीने अनेक आत्म्यांवर रेहम करणेच रेहमदिल बनणे आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.